पहिल्यांदा इथं येऊन गेलं तेव्हा काय त्यातले ओळखीचे आहेत का? नाही, मी ओळखत नाही आहे. मी त्यांना चेहरेच बघितले नाही. मला गाडीतच घालून झोपवले ताडवं बरं. बांधून पालतं झोपवलं. ते काय आलं म्हणा पहिल्यांदा येऊन गेले आणि घराबाहेर निघाला नव्हता. हे दिवस घराबाहेरच निघाला नाही काल. मग वॉच करायला माहीतच नाही. येऊन उभारलं फोन आला. गाडीत आलेलं घातले तर गाडी पळाला होता पहिला. हां, त्यांना एक व्हिडिओ कॉल आला होता. ह्याने काय केलं ते एका फोनवरनं ना रोहित दादाला ह्या नंबरवर व्हिडिओ कॉल कर म्हणून सांगितले दुसऱ्या नंबरवरनं. कुठं बोलले गाडीत? हां, मग फोन आला त्यांना एक 10-15 मिनिटांना फोन आला. मग व्हिडिओ कॉल आला. मग त्याने बघितलं मला बघितलं जखम वगैरे दाखवलं त्यांना. मग मला माफी मागायला वगैरे सांगितले. मग मी काय माफी मागितलं नाही. कुणाची माफी मागायला सांगितली? अमितची. बरं, कोणी सांगितलं? त्या ह्यानी रोहित पवार. ते बोलले? हां हां. बरं. मग नाही म्हणलं. तसं म्हणल्यावर मग ठीक आहे तुला लय मस्ती आहे तुम्ही बघून घ्या त्याला म्हणले आणि कट केले. ती मुलं कुठं उतरली? ते तिघंजण मारायचं नाही म्हणत होते. मग ते तिघंजण निंबाळ म्हणून स्टेशन आहे रेल्वे स्टेशन त्या साईडला तिथं उतरले. ते कुठले होते काय ओळखीच नाही ना? ते नाही, ते पुण्याचे असतील बहुतेक. बरं. त्यांची भाषा वगैरे पुणेरी होती. आता इथं काय टाके मारले का? हां, इथं टाक. त्यात ते तिघं मारू नये म्हणत होते आणि हे बाकीचे मारत म्हणून त्यांच्यातून 2 म्हणून गाडी थांबून बाहेर जाऊन चर्चा केली महाराज का नाही. तिघं नको म्हणत होते, तिघं महाराज म्हणत होते. ते त्यांच्यात वाद निर्माण झाला. तरी मी 4-5 तास नंतर पोलीस वाचले ते बिचारा. पोलिसांनी खूप चांगलं केलं. वेळेवर गेले तर ते बाकीचे साहित्य विक्री सगळं दुसरी कुठं मारा नाही ना? बरं. डोक्यात जास्त मारला नाही. गाडीच्या शेडखाली घालून तुडवलं. वरून तुडवतो पाय ठेवून बसलो. ठीक आहे. बघू डॉक्टरांशी बोलतो की काळजी करू नका. काय काळजी आता या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतलेली आहे आणि एक या चला आपण पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याच्यासोबत नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं ते पडळकर यांनी विस्ताराने जाणून घेतलेलं आहे. आणि शरणू हांडेनं सांगितलं की 3 जण होते, त्यांच्या बोलण्यातून ते पुणेरी होते, पुण्यातले असावेत अशी माहिती शरणू हांडेकडून देण्यात आलेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कार्यकर्त्याची भेट घेतलेली आहे. सोलापूर मधल्या रुग्णालयामध्ये शरणू हांडेवर सध्या उपचार सुरू आहेत. अपहरणाचा त्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं त्याची सविस्तर माहिती शरणू हांडेनं गोपीचंद पडळकर यांना दिलेली आहे. जे 3 जण होते ते कोणासोबत तरी बोलत होते आणि त्यांच्याकडून आपापसामध्ये वादही झाला असं शरणू हांडेकडून सांगण्यात आलेलं आहे. जुन्या वादातून शरणू हांडेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. कार्यकर्त्याकडून पडळकरांसमोर रोहित पवारांच्या नावाचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. पडळकर अपहरणाचा प्रयत्न झालेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि या कार्यकर्त्याने संपूर्ण प्रकार विस्ताराने सांगितलेला आहे. मात्र त्याच वेळेला या कार्यकर्त्याने रोहित पवारांचा उल्लेख केलेला आहे. गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्याच्या भेटीसाठी सोलापूरमधल्या रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. जुन्या वादामधून हा संपूर्ण प्रकार हा अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि त्यावेळेला नेमकं काय झालेलं होतं, काय घडलेलं होतं हे विस्ताराने या कार्यकर्त्यानं गोपीचंद पडळकर यांना सांगत असताना रोहित पवारांच्या नावाचा उल्लेख केलाय. आणि 3 जण होते आणि त्या तिघांमध्ये वाद झालेला होता. त्यांच्या भाषेवरून ते पुण्यामधले असावेत
असा अंदाज सुद्धा या कार्यकर्त्यानं व्यक्त केलेला आहे. हे तिघे जण ज्यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला ते तिघे त्यांच्या भाषेवरून पुण्यातले वाटत होते असं या कार्यकर्त्याकडून यावेळेला गोपीचंद पडळकर यांना सांगण्यात आलेलं आहे. आता गोपीचंद पडळकर यापुढे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं देखील तसंच महत्त्वाचं असेल. माऊली थोडं सरका. एक मिनिट अलीकडे घ्या. जरा माग मला फोटो वगैरे दाखवायचे जरा. चला खाली चला चला खाली जा खाली खाली जा खाली 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 घेतो खाली खाली खाली. नंतर आता गोपीचंद पडळकर काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. पडळकरांनी शरणू हांडेकडून संपूर्ण घटना जी आहे ती जाणून घेतलेली आहे. गोपीचंद पडळकर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आहेत. माऊली थोडं सरका. या कार्यकर्त्याने सांगत असताना संपूर्ण प्रकार सांगत असताना नेमकी घटना सांगत असताना रोहित पवारांचं नाव घेतलेलं आहे.